मुलाची झोप 1-2 तास होत नाहीये हे पालकांना लक्षात सुद्धा येत नाही. 1-2 तास रोजची कमी होतीये. त्यांच्याकडे एक स्लीप डेट म्हणजे झोपेचं कर्ज असं झालेलं असतं. स्लीप डेट. सो माझ्या अनेक पालकांना मी जे 4 ते 6 आठवड्यांचा प्रोग्राम देते ते पहिला आठवडा किंवा पहिले 2 आठवडे फक्त झोप भरून काढणं ह्याच्यासाठीच असतात. पण अशी झोप भरून काढता येते? त्याचे परिणाम कमी करता येतात. सो ती जी झोप गेली ती गेली. क्रॉनिक स्लीप डेटनी किंवा झोपेच्या कर्जामुळे कॉर्टिसॉलचं बेसलाईन त्या मुलामध्ये एलिव्हेटेड असतं. मग ते कॉर्टिसॉल बेसलाईन एलिव्हेटेड असण्याचे असे परिणाम दिसतात की ते मूल प्रत्येक वेळेला झोपायला रेझिस्ट करतं. कारण की त्याला झोप येते पण लागत नाही. आणि ही मधला काळ खूप फ्रस्ट्रेटिंग असतो मुलाकरता. तर आई बाबा पण म्हणतात झोप, त्याला पण झोप आलीये पण झोप लागतच नाहीये. तर ह्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते अजून कॉर्टिसॉल वाढतं, त्या मुलाला स्ट्रेस होतो. ते झोप लागून राहू शकत नाही कॉर्टिसॉल बेसलाईनला नसल्यामुळे. ते रात्री अनेकदा उठतं. तिसरं म्हणजे दिवसाचा क्रँकीनेस सुरू होतो.